बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा गेम केल्याचं पाहायला मिळतंय, कारण सचिन अहिर आता फुटलेत। सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला, अधिकृत प्रवेश बाकी असला तरी ते सध्या शिवसेनेत गेलेत। त्यांनी आता उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज शिवसेनेमधून भरल्याचं कळतंय। खासदार फुटल्यानंतर खरं तर उद्धव ठाकरे यांना हा दुसरा एक मोठा झटका म्हणावा लागेल। ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटवर्ती अशी सचिन अहिर यांची ओळख होती, मात्र तेच सचिन अहिर आता फुटलेत। अहिर यांनी विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ज्यावेळी ते अर्ज दाखल करत होते त्यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचे महायुतीतले नेते त्यावेळी तिथे उपस्थित होते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना जोर का झटका दिल्याचं सध्या पाहायला मिळतं। अहिरांसोबत इतर आमदार सुद्धा आता शिवसेनेत प्रवेश करणार अशी माहिती मिळते। काही वेळापूर्वीच आपण संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया सुद्धा पाहिली होती। आदित्य ठाकरे वगळून इतर सगळे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं संजय शिरसाट म्हणाले होते। उबाठामधल्या आमदारांमध्ये सध्या असंतोष आहे, तिथे नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच हे सगळे आमदार शिंदेंसोबत येणार असं ते म्हणतात। जवळपास 16 आमदार फुटतील आणि ते एकनाथ शिंदेंसोबत जातील अशी माहिती सध्या मिळते। त्यामुळे आता पुढे उद्धव ठाकरे पक्ष, उबाठा गट काय भूमिका घेतो हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। सचिन अहिर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली, त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला। उपसभापती पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि हा अर्ज भरताना सगळेच नेते यावेळी पाहिला। आमचा भाऊंशी बोलणं पण झालं। भाऊंकडे आम्ही एक मिनिट भाऊ, पुन्हा एक मोठा झटका मानावा, कारण सचिन भाऊ अहिर आता शिवसेनेमध्ये विधान परिषद उपसभापतीपदी वर्णी लागले। हो, तुमच्या माध्यमातूनच ऐकलं आम्ही, पण हा झटका आम्हाला सुद्धा, भाऊ म्हणजे आम्ही एक भावंडासारखे राहिलेलो, त्यांना आम्ही मोठे भाऊ म्हणून नेहमी संबोधतो आणि त्यांनी अचानक हा निर्णय घेतला, हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना खरोखर झटकाच आहे। परंतु भाऊनी असं का केलं, काय त्यांच्यावर अन्याय झाले हे भाऊच सांगू शकतात। ते इच्छुक होते का उपसभापतीसाठी? तुमच्या पक्षातून ते इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही। कुठे सचिन भाऊ अहिर त्यांना दिली ना विधान परिषद, आमदार तर बनवलं त्यांना, असा त्यांच्यावर अन्याय झाला नव्हता। उलट सुनील भाऊनी त्यांचा पराभूत केल्यानंतर 5 वर्ष त्यांच्याकडे कुठला पदच नव्हता, परंतु त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना माननीय पक्षप्रमुख आदित्य ठाकरेंचे एकदम विश्वासू होते ते, आणि त्यांना विधान परिषद दिली। म्हणजे त्यांच्यावरती अन्याय शिवसेनेने केला नाही, पण त्यांनी हा निर्णय, टोकाचा निर्णय का घेतला हे आता उपसभापती कुठल्याही पक्षाचा होऊ शकतो। आता बघा, काय उपसभापती हा कुठल्या पक्षाचा नसतो, हा एक मानाचा, स्थानाचा मान आहे। त्यामुळे ते जाऊन अजून त्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला समजणार, त्यांनी जाहीर प्रवेश केलेलाच नाही कुठे। हिंदी में बता दीजिए कि सचिन अहिर कल तक आपके साथ थे, आज भी रहेंगे और भविष्य में भी रहेंगे। उपसभापति